तुम्ही पण या गोष्टी अनुभवल्या आहेत का? हाय हॅलो फ्रेंड्स, आजची सुरुवात बस स्टँडवरून झाली. आज कामासाठी बाहेरगावी जायचं होतं. सकाळीच बस स्टॉपवर आली आणि सकाळी सकाळी जास्त गर्दी पण नव्हती, नाहीतर बस स्टॉपवर उभं राहणं पण मुश्किल होते. आणि फायनली मग बस मिळाली आणि मेन म्हणजे खिडकीजवळची सीट मिळाली. आणि खरंच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी शाळेत जायला, मामाच्या गावाला जायला हीच खिडकी, हाच वारा आणि बाहेर पडत जाणारी झाडं. तेव्हा मोबाईल नव्हता, फक्त बाहेर पाहत बसायचो. आजही तेच दृश्य आहे, पण आज आपण मोठे झालो आहे, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. तरीसुद्धा खिडकीजवळ बसणं की मन परत त्याच आठवणीमध्ये जाते. तुमचं पण असं होते का? आणि तुमचा पण असा काही अनुभव आहे का? हे मला नक्की सांगा. मग कामाच्या ठिकाणी पोचले आणि जे काम होतं ते करून घेतलं. त्याच्यानंतर थोडी भूक लागली होती म्हणून सुकी पुरी खाल्ली. मग घरी आली आणि मस्त एक रेसिपी करायला घेतली. मस्त आज पालक पनीर बनवायचं होतं. सर्वात आधी छान पालक असा बॉईल करायला ठेवला. त्याच्यानंतर टोमॅटो, लसूण, जिरं, अद्रक प्लस सांबार याची छान पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर कांदा बारीक करून घेतला आणि जे मसाले लागणार होते, खडे मसाले, ते सर्व काढून घेतले. त्याच्यानंतर पनीर छान क्यूब्समध्ये असं कट करून घेतलं. त्याच्यानंतर पनीर असं तळायला घेतलं, पण इथे माझा पचका झाला, कारण की ते पनीर तळल्या नव्हतं जात, पूर्ण चिपकलं होतं कढईला. का बरं काय माहीत. नंतर ते काढून घेतलं तसंच. नंतर त्याच तेलामध्ये सर्वात आधी मोहरी टाकली, त्याच्यानंतर जिरं टाकलं, छान तडतडलं. मग सर्व खडे मसाले वगैरे होते ते टाकून घेतले. त्याच्यानंतर छान कांदा वगैरे टाकून घेतला आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घेतलं. नंतर आपण जी टोमॅटोची वगैरे पेस्ट काढली होती, ती पेस्ट पण त्याच्यात टाकून घेतली आणि त्याला पण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याला मस्त तेल सुटलं. त्याच्यानंतर पालकची प्युरी वगैरे काढून घेतली. पालक बॉईल करून त्याला मिक्सरमधून काढून घेतलं. नंतर यामध्ये सर्व मसाले ॲड करायचे. 1 चम्मच हळद आणि चवीनुसार लाल तिखट, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं. त्याच्यानंतर माझ्याकडे एव्हरेस्टचा चिकन मसाला होता, तो मी याच्यात टाकला आणि मग त्याला छान परतून घेतलं. तेल वगैरे सुटलं. नंतर त्यात मस्त पालकची प्युरी वगैरे टाकून घेतली आणि ते छान मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर टाकून घेतलं. त्याच्यानंतर मीठ टाकायचं राहिलं होतं, मीठ वगैरे टाकून घेतलं आणि मग ते छान मिक्स करून घेतलं आणि छान वरून गार्निशिंगसाठी सांबार वगैरे टाकून घेतला. आणि लिटरली काय भाजीचा कलर झाला होता. वाव, एक नंबर. एवढी मस्त, दिसतच एवढी मस्त होती. त्याच्यानंतर मग लगेच पटकन मस्त जेवण करायला घेतलं आणि एवढी छान झाली होती ना, खूपच मस्त. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली तर नक्की ट्राय करा.